The susceptibility of paramagnetic material is काय. तर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी दिलेली आहे, त्याला काय वन घेऊ आणि हा काय वन जो दिलेला आहे तो दिलेला आहे काय इतका. ओके. पुढे ॲट 27 डिग्री सेल्सिअस. तर या ठिकाणी टेम्परेचर दिलेलं आहे, त्याला T1 घेऊ आणि तो दिलेला आहे 27 डिग्री सेल्सिअस. तर या डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन करावं लागेल आपल्याला केल्विनमध्ये. मग याच्यात ॲड करू आपण किती 273. तर या डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन कशात होणार केल्विनमध्ये. आता दोघांची जर ॲडिशन झाली तर हा भेटेल किती तर तुम्हाला 300 केल्विन. ओके 300 केल्विन. त्याच्या पुढे ॲट व्हॉट टेम्परेचर विल इट्स ससेप्टिबिलिटी विल बी काय डिवायडेड बाय 4. तर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय 2 जो आहे तो किती भेटेल काय डिवायडेड बाय 4. ओके. आणि आपल्याला टेम्परेचर फाईंड करायचं, मग त्याला आपण T2 घेऊ, T2ला क्वेश्चन मार्क घेऊ. ठीक आहे. त्याच्या पुढे हा क्वेश्चन दोनदा आला होता, 2024ला आणि 2020ला. ए ऑप्शन आहे 327 डिग्री सेल्सिअस, बी ऑप्शन 627, सी ऑप्शन 927 डिग्री सेल्सिअस आणि डी 1200 डिग्री सेल्सिअस. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर आपली जी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी असते ही टेम्परेचरवरती कशी असते इन्व्हर्सली प्रपोर्शन. मग आपण त्याला स्टेटमेंटमध्ये या ठिकाणी राईट करून टाकू. ठीक आहे. मग या ठिकाणी मी लिहितो आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज inversely proportional to its absolute temperature. Absolute temperature. आपला जो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय असेल इन्व्हर्सली प्रपोर्शन ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हे झालं त्याचं स्टेटमेंटचं मॅथमॅटिकल फॉर्म. मग आपल्याकडे दोन दिलेले आहे, एक काय 1 आणि काय 2. मग आपण काय 1 डिवायडेड बाय काय करू काय 2. आता इन्व्हर्सली म्हणून वरती T2 जाईल आणि खाली काय येणार T1. ओके. काय 1ची व्हॅल्यू किती दिलेली आहे काय इतकी दिलेली आहे, पुट करून टाकू. काय 2ची व्हॅल्यू दिलेली आहे काय डिवायडेड बाय 4. T2 आपल्याला फाईंड करायचं तो ॲज इट इज आणि T1 दिलेला आहे तुम्हाला 300. ओके. आता नेक्स्ट केसमध्ये काय आणि काय आला कॅन्सल. 4 डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, कुठं जाणार न्यूमरेटरला, म्हणजे 4च राहील. मग 4 इज इक्वल टू T2 डिवायडेड बाय 300. आता अजून 300 इकडे डिवायडेड, इकडे काय करा मल्टिप्लाय. मग आपल्याला T2 भेटेल 4 × 300 आणि 4 3 किती भेटेल आपल्याला 12. हा कशामध्ये भेटेल केल्विनमध्ये. आता या केल्विनचं कन्वर्जन करा, आन्सर आपलं सगळं डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे. मग या 1200मधून -273 करा, 1200मधून 273 मायनस करा. हा कशात येणार डिग्री सेल्सिअस. आता 0मधून 3 जर गेला तर किती भेटणार 7. मग आपल्याला T2 भेटेल 7. नंतर हा झालं 9मधून गेला तर 2 रेल. ओके. हा झाला किती आता 11मधून 2 गेला तर 9. मग 927 डिग्री सेल्सिअस हे झालं तुमचं टेम्परेचर. ओके. मग आणि हेच आपल्या क्वेश्चनचं फायनल आन्सर असेल. मग टेम्परेचर आपलं भेटेल 927 डिग्री सेल्सिअस. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे या ठिकाणी करेक्टली मॅच झालेला आहे, म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी असेल. द टेम्परेचर विल बी 927 डिग्री सेल्सिअस इफ ससेप्टिबिलिटी इज काय डिवायडेड बाय 4.